Hello students, in today's lecture we are going to talk about the important cell organelle, which is nucleus. So we have seen in that nucleus, nuclear envelope, nuclear pore, nucleoplasm, then nucleolus, and the last part is remaining, which is chromatin. So here in today's lecture we are going to talk about this chromatin. It is chromatin. So let's talk about the discovery part first. Who discovered the chromatin first? So chromatin was discovered by Fleming. Discovery. Chromatin is get discovered by Fleming. So discovery कुणाच्या थ्रू झाली? Fleming through. Now during the interphase this chromatin they shows into the two different types. So जेव्हा इंटरफेसच्या ड्युरेशन मध्ये यांच्यापासून आपल्याला दोन क्रोमॅटिन फॉर्म झालेले दिसतात. ड्युरिंग इंटरफेस they are showing the two different types, namely heterochromatin and second one is euchromatin. हेटेरो नेम इटसेल्फ आपल्याला सांगतो. यू म्हणजे ट्रू आहे, म्हणजे मला जर याला मेन्शन करायचं असेल इट इज जेनेटिकली ॲक्टिव्ह क्रोमॅटिन. इट इज जेनेटिकली ॲक्टिव्ह chromatin, whereas this heterochromatin is non-transcribing. Here it is transcribing. आता म्हणजे काय हे पण पाहूयात आपण. हेटेरोक्रोमॅटिन असतात ते नॉन ट्रान्स्क्रायबिंग आहेत. दॅट मीन्स दे डू नॉट परफॉर्म द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस परफॉर्म करत नाहीत. whereas euchromatin shows early transcription. आता what is mean by transcription? That means formation of from that DNA to single stranded messenger RNA, and it is one of the essential step in protein synthesis. As we know, for protein synthesis there are several steps, that means transcription, translation and translocation togetherly going to perform for synthesis of protein. So protein synthesis होण्यासाठी ट्रान्स्क्रिप्शन रिक्वायर्ड असतं आणि ह्या ट्रान्स्क्रिप्शनसाठी DNA पासून जे डबल स्ट्रँडेड DNA कसे होते हे डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर, दोन स्ट्रँड दिसतात आपल्याला 3' to 5' अँड 5' to 3', आणि मग त्यांच्यापासून आपल्याला जेव्हा एक सिंगल स्ट्रँड mRNA अलॉंग विथ द ट्रिपलेट कोडॉन अशा फॉर्ममध्ये जेव्हा फॉर्मेशन होईल अँड द प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्स्क्रिप्शन. So in case of heterochromatin, no transcription, no formation of mRNA, that means protein synthesize करायला help करत नाहीत. Second thing, they are non-replicating. कसे आहेत हे? Non-replicating. And in the case of euchromatin, they are early replicating. किंवा यांना म्हटलं जातं लेट रेप्लिकेटिंग. आता आपल्याला इथे मुद्दा असा आहे की रेप्लिकेटिंग मीन्स वॉट? फॉर्मेशन ऑफ रेप्लिका. व्हॉट इज मीन बाय रेप्लिका? रेप्लिका दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ एक्झॅक्ट कॉपीज. जसाच्या तशा जेव्हा त्या कॉपीज फॉर्म होतात आणि त्या कॉपीज फॉर्म होणे म्हणजेच काय झाले? रेप्लिका. मग हे असे DNAचे रेप्लिका फॉर्मेशन असतील. सो हे मात्र जे हेटेरोक्रोमॅटिन आहेत ते मात्र सपोर्ट करताना दिसून येत नाही. यूक्रोमॅटिन स्टार्टिंगलाच आपण त्याचं इम्पॉर्टंट फंक्शन इथे मेन्शन केलं आहे. दे आर जेनेटिकली ॲक्टिव्ह. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आपण टॉपिक कोणता पाहतोय? न्यूक्लियसचा.
न्यूक्लियसचं स्ट्रक्चर जर ऑब्झर्व केलं तर सर्वात बाहेर आपल्याला डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दिसलं, नाव दिलं न्यूक्लियर एन्व्हलोप. त्याच्यानंतर त्या एन्व्हलोपला मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होते, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, मध्ये जे काही डिस्टर्बन्स झाला किंवा मध्ये जो आपल्याला छोटासा पोर मिळाला त्याला आपण नाव दिलं होतं न्यूक्लियर पोर. आतमध्ये अजून एक आपल्याला स्पेरिकल बॉडी दिसली, न्यूक्लिओलस. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर केलं होतं की आतमधला जो काही फ्लुइड पार्ट होता इट इज न्यूक्लिओप्लाझम. आणि ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये जे काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला इथे कन्सिडर करताना दिसणार आहेत त्यांना आपण म्हणतोय क्रोमॅटिन. ह्यांना सर्वात पहिल्यांदा डिस्कवर कुणी केलं तर फ्लेमिंग, यांचं क्रेडिट फ्लेमिंगला जातं. During interphase, this chromatin can be seen into the two form. One is heterochromatin and second one is euchromatin. So याचा स्टडी केला जातो कारण हे जेनेटिकली ॲक्टिव्ह आहेत, कारण यांचा पुढे रोल आहे, ट्रान्स्क्रिप्शन करायला हेल्प करतायत. दॅट मीन्स DNA पासून mRNA तयार होतील, mRNA मेसेज कॅरी करतील. सो स्पेसिफिक प्रोटीन तयार करण्यासाठीचे असणारे जे कोड आहे ट्रिपलेट कोडॉन इज गेट कॅरीड विथ दिस mRNA. मग mRNA, rRNA, tRNA हे सर्व इथे ट्रान्स्क्रिप्शन होतं आहे, प्रोटीन सिंथेसिस परफॉर्म होते. DNAच्या कॉपीज तयार करायचे असेल तर रेप्लिकेशनसुद्धा इथे परफॉर्म होताना दिसून येत आहे. कुठे? यूक्रोमॅटिनमध्ये. फर्दर दॅट हेटेरोक्रोमॅटिन अगेन फर्दर गेट डिवायडेड इंटू द टू पार्ट. हेटेरोक्रोमॅटिन, ठीक है. दिस heterochromatin again further divided into the two part. First one is facultative heterochromatin. It is one type of such heterochromatin, just as it is त्यांचे टाइप लक्षात ठेवूयात. इथे कन्सिडर केला तो सेकंड टाइप, इट इज constitutive. It is the where it is heteroconstitutive. Constitutive heterochromatin. ओके, टाईप काय सांगतात आपल्याला? फर्स्ट वन इज फॅकल्टेटिव्ह अँड सेकंड वन इज कॉन्स्टिट्युटिव्ह हेटेरोक्रोमॅटिन. आता ह्यांचे रोल काय? अगदी सिम्पली जर याच्यावरती MCQ आले तर आपल्याला माहीत असायला हवं, म्हणून आपण हा थोडा जास्त डिटेलिंग पार्ट कन्सिडर करतोय. दिस फॅकल्टेटिव्ह हेटेरोक्रोमॅटिन्स दे आर ॲक्टिव्ह फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड. सो दे आर ॲक्टिव्ह फॉर व्हेरी short period. These are inactive. बेसिकली हेटेरोक्रोमॅटिन ह्यांचा रोल ॲज इट इज दिसून येत नाही आहे, बट स्टील हेटेरोक्रोमॅटिनमधला जर फॅकल्टेटिव्ह हेटेरोक्रोमॅटिन कन्सिडर केला सो इट बिकम्स ॲक्टिव्ह फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यासाठी एक्झाम्पल कन्सिडर करूयात. एक्झाम्पल इज बार बॉडी. Now, what is mean by bar body? That bar body is small, densely dark structure of nucleolus of cell किंवा आपण कन्सिडर करणार फिमेल सेल. म्हणजे कोणती? त्यासाठी आपण काय करूयात, जी काही फिमेलची 6 क्रोमोझोम आहे त्यांना कन्सिडर केली आपण. इट कंटेन्स एक्स क्रोमोझोम. फर्दर ह्यांच्यामधला एक जो एक्स असतो, आता हा क्रोमॅटिन फायबर, देन फर्दर गोइंग टू फॉर्म क्रोमॅटिन फायबर वेन गेट कंडेन्स दे फॉर्म दे क्रोमोझोम लाईक स्ट्रक्चर. सो दिस सेकंड इज गेट फॉर्म लाईक दिस. आता हा जो दुसरा एक्स होता हा काय झाला, इथे असं त्याने एक डार्क बॉडी फॉर्म केली अँड दिस डार्क बॉडी डेन्सली असा स्टेन फॉर्म असलेला जी फिमेल सेल असते त्यांच्या न्यूक्लिओलस पार्टच्या तिथे आपल्याला दिसून येते. याला म्हटलं जातं बार बॉडी. मग आता याच्यामध्ये आपल्याला कोणती कोणती नावं लक्षात ठेवायची आहेत? पहिल्यांदा क्रोमॅटिनचे 2 टाईप, हेटेरोक्रोमॅटिन, यूक्रोमॅटिन. हा जवळपास ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये दिसतच नाही,
जिथे हा मात्र फार ॲक्टिव्ह आहे, ह्यांचे फार महत्त्वाचे रोल आहेत. हेटेरोक्रोमॅटिनचे परत 2 टाईप, फॅकल्टेटिव्ह अँड कॉन्स्टिट्युटिव्ह असे 2 पार्ट. हा पार्ट अगदी थोडेशा ड्युरेशनसाठी ॲक्टिव्ह दिसतात, पण जेव्हा आपण ऑब्झर्व करू हे फक्त फिमेल सेलमध्ये दिसतात. जर्म सेल कन्सिडर करूयात, गॅमिट कन्सिडर करूयात. गॅमिट हे हॅप्लॉइड फॉर्ममध्ये असतात. ह्यांना ऑब्झर्व केल्यानंतर एक छोटासा डार्क स्टेन असं स्ट्रक्चर दिसतो इन द फिमेल सेल न्यूक्लिओलस, आणि ह्या पार्टला नाव देणार बार बॉडी. मग बार बॉडी माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर फॅकल्टेटिव्ह हा जो पार्ट आहे हेटेरोक्रोमॅटिनचा, फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम इट बिकम्स ॲक्टिव्ह. अँड इन केस ऑफ कॉन्स्टिट्युटिव्ह हेटेरोक्रोमॅटिन इट इज ऑलवेज इनॲक्टिव्ह, म्हणजे हा मात्र कधीच ॲक्टिव्ह फॉर्मेशनमध्ये आपल्याला दिसून येत नाही. आता आपण पाहूयात आपला हा क्रोमॅटिन दिसताना कसा दिसतो. क्रोमॅटिन, आणि मग आपण ह्याच्या स्ट्रक्चरकडे जाऊयात. When we consider thread-like structure which are present in the fluid of nucleus called as chromatin fiber. मग हा जो काही एक थ्रेड दिसला मी याला नाव दिलं, इट इज क्रोमॅटिन फायबर. हा काय झाला, क्रोमॅटिन फायबर. सो दिस लॉंग थ्रेड इज अंडरगोज फॉर द कंडेन्सेशन. So it perform the process condensation, it becomes condensed or it get condensed and form a structure like this, and this is nothing but the chromosome like structure. हे काय झालं आपलं क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर. आता आपण इथे क्रोमोझोम बद्दल बोलूयात. क्रोमोझोम first, who observed that chromosome at first. So first it get observed by scientist namely Hofmeister. Scientist's नाव Hofmeister, and the term chromosome was given by Waldeyer. टर्म कोणी दिली, वाल्डियरनी. म्हणजे इथे आपल्याला 3 सायंटिस्ट मिळाले. पहिल्यांदा क्रोमॅटिनला डिस्कवर करणारे ते होते फ्लेमिंग. व्यवस्थित सिग्निफिकंटली लक्षात ठेवताय. क्रोमोझोमला फर्स्ट टाइम ऑब्झर्व करणारे ते होते हॉफमेस्टर. देन टर्म, दिस क्रोमोझोम टर्म इज गिवन बाय वाल्डियर. अँड नाव वी आर गोइंग टू सी द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर. आपल्याला फक्त एक सिंगल त्याचा पार्ट कन्सिडर करायचा आहे. सो हा पार्ट आपल्याला इथे समजला. आपण याला वाईप आउट करणार आहोत. पहिल्यांदा सांगितलं आपण डिस्कवरी कोणी केली, फ्लेमिंगने. क्रोमॅटिनला इंटरफेसच्या ड्युरेशनमध्ये सेल सायकल आपल्याला झाली. सेल सायकलमध्ये इंटरफेज असेल, G1 फेज, G2 फेज, S फेज. सो ड्युरिंग इंटरफेज दिस क्रोमॅटिन दे आर प्रेझेंट इन टू द 2 टाईप. सो फर्स्ट वन इज हेटेरोक्रोमॅटिन, second one is euchromatin. Heterochromatin, it is non-transcribing as well as non-replicating. ते ट्रान्स्क्रिप्शनसाठी हेल्प करत नाही. नो ट्रान्स्क्रिप्शन, नो DNA, नो mRNA, that means there is no any synthesis of protein. इन केस ऑफ यूक्रोमॅटिन आपण लक्षात ठेवलं आहे, दे आर जेनेटिकली ॲक्टिव्ह. म्हणजेच जे काही जेनेटिक मटेरियल असेल त्यांना ट्रान्सफर करताना किंवा इनहेरिट करताना ह्यांचा महत्त्वाचा रोल दिसतो. यूक्रोमॅटिन, इन ग्रीक यू दॅट मीन्स ट्रू, खरे क्रोमॅटिन. कारण क्रोमॅटिन देन क्रोमोझोम्स हे ॲक्च्युली जेनेटिक मटेरियल स्टोअर करून ठेवतात किंवा त्यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जी फर्दर सेल डिवाइड होत असताना किंवा न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असताना त्यांच्यामध्ये ती पास ऑन होताना दिसून येते. यूक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन अगेन फर्दर गेट क्लासिफाईड इंटू 2 टाईप, फॅकल्टेटिव्ह हेटेरोक्रोमॅटिन अँड कॉन्स्टिट्युटिव्ह. सो फॅकल्टेटिव्ह दे रिमेन ॲक्टिव्ह फॉर व्हेरी लेस टाईम. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा, बार बॉडी दिसते फिमेलच्या सेलमधल्या न्यूक्लिओलस पार्टमध्ये. सो ही बार बॉडी म्हणजे काय असते, डेन्सली आणि डार्क असं स्टेन्ड स्ट्रक्चर, ते म्हणजे बार बॉडी. फक्त लक्षात राहू द्या, शब्द कानावरती पडले पाहिजेत. ओके. कॉन्स्टिट्युटिव्ह जो पार्ट आहे तो तर नेहमीच इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. जे थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, इट इज क्रोमॅटिन फायबर. वेन इट गेट कंडेन्स दे फॉर्म द क्रोमोझोम लाईक स्ट्रक्चर. आणि आता आपण ह्या स्ट्रक्चरला
जर आपण मायक्रोस्कोपिक स्टडी केला किंवा ह्यांचा अल्ट्रा स्ट्रक्चर पाहिला तर हा क्रोमोझोम कसा दिसतो त्याला इथे पाहूयात आपण, राईट. So here we are going to consider the structure of chromosomes. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय नवीन नावं दिसतील ते पाहूयात. इथे सेंटरला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन दिसतात, त्याच्यानंतर इथे वरती आपल्याला 2 आर्म लाईक स्ट्रक्चर दिसतात आणि ह्या आर्मला नाव देणार आहोत आपण क्रोमॅटिन. हे त्याचे 2 आर्म. ओके. आता याच्यामध्ये हा जो फर्स्ट पार्ट आहे याला म्हटलं जातं इट इज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, राईट. ह्या पार्टच्या भोवती जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे असे कव्हरिंग टाईपमध्ये दिसतात, त्यांना म्हणणार आहोत आपण कायनेटोकोर. इट इज कायनेटोकोर and this part is also known as centromere, not centriole, centromere. Now on the basis of the position of centromere, this chromosome is further get classified into the different type and that type we are going to see little later. थोड्याशा वेळानंतर आपण त्यांना कन्सिडर करूयात. आता इथे येऊयात. जर ह्या पार्टला वरती कन्सिडर केलं तर मी याला नाव दिलं इट इज क्रोमॅटिन. This chromatin structure itself considered thread-like part and that 2 threads are parallel to each other. They are get arise from this structure and they are known as chromonemata fiber. In the second arm we are going to see this क्रोमोनेमाटा फायबर इन, इथे मात्र कसं दिसत आपल्याला हेलिकल फॉर्ममध्ये आणि इथे मात्र कसं दिसत आपल्याला पॅरलल फॉर्ममध्ये. एव्हरी सेल हॅव ओनली 1 टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ सच क्रोमोनेमाटा फायबर. म्हणजे एका सेलमध्ये फक्त आयदर आपल्याला हे पॅरलल फॉर्ममध्ये दिसतील किंवा हे असे आपल्याला डबल हेलिकल फॉर्ममध्ये दिसतील. अँड बेस्ड ऑन देअर अरेंजमेंट of this chromonemata fiber further they are showing the 2 different type. मग आपण पहिल्यांदा त्यांच्या टाईप बद्दल इथे बोलूयात. इथे मेन्शन केलं every cell have only 1 type of arrangement. काय दिसली आपल्याला फक्त एकाच टाईपची अरेंजमेंट दिसून येते. अँड बेस्ड ऑन द टाईप ऑफ अरेंजमेंट they are showing further the 2 types. Their types are, first one is paranemic arrangement and the second one is platonemic. Paranemic, that means arrangement is but obvious in parallel way. मग इथे आपण मेन्शन करूयात इथे मात्र अरेंजमेंट कशी दिसणार आहे पॅरलल फॉर्ममध्ये. वेर ॲज इन प्लॅक्टोनेमिक दे आर शोईंग द हेलिकल और वी कॅन से द डबल हेलिकल अरेंजमेंट. आता हेलिकलसुद्धा आपल्याला फेमिलियर आहेत. कसे, डी एन एचं जर स्ट्रक्चर पाहिला तर डी एन एच्या स्ट्रक्चरमध्ये 2 स्ट्रँड असतात, ह्या अँटी पॅरलल असतात आणि प्लस त्या कशा असतात एकमेकांना अशा कॉइल्ड फॉर्ममध्ये दिसतात किंवा आपण त्यांना म्हणतो डबल हेलिकल फॉर्म. सो अशा पद्धतीने जर अरेंजमेंट असेल तर प्लॅक्टोनेमिक, पॅरलल अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणणार पॅरानेमिक. ही अरेंजमेंट कुणाची आहे क्रोमोनेमाटा फायबरची. ही कुठे अरेंजमेंट दिसते आपल्याला क्रोमोझोममध्ये. एका सेलमध्ये फक्त आणि फक्त एकाच टाईपच्या क्रोमोनेमाटा फायबरची अरेंजमेंट दिसते, आयदर पॅरलल असेल किंवा हेलिकल. असं का? जेव्हा एखादी स्पेसिफिक सेल ही फर्दर डिवाइड व्हायला जाईल, द सेल whose division is get done by mitotically. So cell perform the mitotic cell division
अँड अशा सेल ज्या मायटोटिक सेल डिव्हिजन दाखवतात त्यांच्यामध्ये मात्र कशी असते, ही पॅरलल अरेंजमेंट असते. आता बघा, जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होतं तेव्हा मात्र काय होतात, दोन इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे. मायटोटिक सेल डिव्हिजन 2n पासून 2n 2n असेच मिळतात. सो जर सपोज एक सेल डिवाइड होणार असेल दोन पार्टमध्ये, मग असे जर दोन, इथे वरती दाखवलेत, असे जर दोन क्रोमोनेमाटा फायबर असतील तर त्यांचं व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडनल डिव्हिजन होतं आणि दोन क्रोमोनेमाटा फायबर दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. हे समजतंय? मायटोटिक सेल डिव्हिजन 2n नंबर ऑफ सेल्स असतील, इट अंडरगोज द इक्वेशनल सेल डिव्हिजन and their daughter cells again restore the same number of chromosome. मग हे डिवाइड होत असताना जर हे पॅरलल फॉर्ममध्ये असतील तर मात्र व्हर्टिकली किंवा लॉन्जिट्युडनली डिवायडेशन होऊन ह्या क्रोमोनेमाटा फायबर दोन सेलमध्ये परफॉर्म होताना दिसतात. अँड वेन सेल परफॉर्म द मिओटिक सेल डिव्हिजन, मिओटिकली असं जेव्हा सेल डिव्हिजन असेल तेव्हा मात्र ह्या क्रोमोनेमाटा फायबरची अरेंजमेंट ही मात्र हेलिकल फॉर्ममध्ये दिसते. जेव्हा ते हेलिकल फॉर्ममध्ये असेल तेव्हा मात्र ते हॉरिझॉन्टली डिवाइड होऊन फर्दर ते त्या क्रोमोझोममध्ये आपल्याला दिसून येतील. सो हा पार्ट समजतोय. हे झाले आपले पॅरानेमिक आहेत का प्लॅक्टोनेमिक आहेत याच्या अकॉर्डिंग. आता आपण बोलणार आहोत की ह्या स्ट्रक्चरमध्ये अजून एक थोडासा चेंज दिसतो. इथे वरती एक थोडीशी आउटग्रोथ दिसते, इथे अशा पद्धतीने काही क्रोमोझोममध्ये ही जी काही आउटग्रोथ दिसते याला म्हटलं जातं NOR. NOR दॅट मीन्स न्यूक्लिओलर किंवा न्यूक्लिअर ऑर्गनायझेशनल रिजन. दे आर क्वाईट क्लोजर टू द न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस इज असोसिएटेड विथ द NOR region. NOR न्यूक्लिओलर और न्यूक्लिअर ऑर्गनायझेशनल रिजन. आणि ह्या रिजनमध्ये रायबोझोम्स आपल्याला माहिती आहे न्यूक्लिओलसशी असोसिएटेड आहेत. न्यूक्लिओलस इटसेल्फ दे आर गेट फॉर्म्ड बाय RNA अँड प्रोटीन. म्हणजेच हे काय करतात, रायबोझोम सिंथसाइज करण्यासाठी किंवा रायबोझोमच्या साईट प्रोव्हाइड करून देतात. सो त्यांचं कनेक्शन तिथे आहे. आणि ज्यांच्यामध्ये हे असे NOR रिजन प्रेझेंट असतात अशा टाईपच्या क्रोमोझोमला म्हटलं जातं दे आर सॅट क्रोमोझोम्स. काय म्हणणार, सॅट क्रोमोझोम्स. In human being, we are having 23 pair of chromosomes. Out of that 23 pair of chromosomes, 5 pair of chromosomes are of SAT chromosomes. And which are those? First one is 13th, 14th, 15th, 21st and 22. ह्या नंबरच्या ज्या काही क्रोमोझोम असतात, आता क्रोमोझोम हे पेअर फॉर्ममध्ये आहेत राईट. 23 पेअर म्हणतो म्हणजेच एकूण किती असतात रे, 23 आणि 23 मिळून किती मिळतात आपल्याला इथे 46 क्रोमोझोम. मग हे प्रत्येक असे सिक्वेन्शियली अरेंज फॉर्ममध्ये असतात. म्हणजे फर्स्ट क्रोमोझोम, सेकंड क्रोमोझोम, थर्ड क्रोमोझोम असा 13वा 14वा 15वा 21वा आणि 22वा ह्या नंबरच्या पेअर ऑफ क्रोमोझोमला सॅट क्रोमोझोम असंही म्हटलं जातं. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. आता आपण बोलूयात ह्या मधल्या पार्टला. हा म्हणजेच कोण होता, याला आपण नाव दिलं होतं सेंट्रोमियर. बेस्ड ऑन देअर, आता हा पार्ट ना आपला, बेस्ड ऑन द प्रेझन्स ऑफ और द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर अँड द लेंथ ऑफ देअर आर्म, these chromosomes are get classified into the 4 different types. Before that, this membrane, हा जो membrane आहे ना त्यांच्या आर्मचा, this membrane is formed only by protein and they are known as pellicle. हा जो काही क्रोमोझोमचा बाहेरचा मेम्ब्रेनचा पार्ट आहे, जसं आपण सेलला सेल मेम्ब्रेन पाहिला किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिडर केला, न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन कन्सिडर केला, तसा क्रोमोझोमचा बाहेरचा मेम्ब्रेन इट इज प्युअरली फॉर्म्ड बाय प्रोटीन called as pellicle and internally is get filled with fluid called as chromoplasm. Chromoplasm, right? And now we are going to see certain types of chromosomes. Now these types of chromosome and further part we are going to learn in our
अपकमिंग लेक्चर्स म्हणजे पुढचे काही लेसन्स आहेत त्याच्यामध्ये हा पार्ट आपल्याला जाणार आहे. बिफोर दॅट हा एक पार्ट इथे राहिला. हे आतमधले जे क्रोमोनेमॅटा फायबर्स असतात त्यांची अरेंजमेंट, मे बी हे स्ट्रक्चर तुम्हाला फॅमिलियर असेल. इट समवॉट लुक्स लाईक अ बीड स्ट्रक्चर. हे दिसताना मात्र हे आपल्याला असे बीडेड स्ट्रक्चर दिसतं. आणि हा जो एक सिंगल पार्ट असतो, जर सपोज याला आपण कन्सिडर केलं तर ह्याला म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. हा न्यूक्लियोसोम का असतो? दॅट DNA और हिस्टोन प्रोटीन इज गेट रॅप्ड बाय DNA. हा जो काही पार्ट तयार झाला आहे हा कसा तयार होतो, किंवा इथे आपण काय पाहिलं आहे, क्रोमोझोम, क्रोमोझोमचा एक आर्मच्या मध्ये आपल्याला क्रोमोनेमॅटा फायबर दिसले. ह्या फायबरची अरेंजमेंट असं बीड लाईक स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे एखादी माळ असेल तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जसे बीड्स दिसतात तसं एक लॉंग स्ट्रिंग आणि तिथे बीडेड स्ट्रक्चर दिसतं. आणि हे बीडेड स्ट्रक्चर याला म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. हा पार्ट पुढे आपल्याला स्टडी करायचा आहे. इथे रेफरन्स आला म्हणून आपण ह्याला कन्सिडर करतोय. सो हा बीडेड स्ट्रक्चर कसा फॉर्म झाला, जे हिस्टोन ऑक्टामर असतो, हिस्टोन प्रोटीन जे असतात त्यांच्या भोवती DNA रॅप होताना दिसतात आणि तो एक असा बंच, बंडल किंवा बीडसारखं स्ट्रक्चर दिसतं न्यूक्लियोसोम. सो आपल्याला चुकून याच्यावरती MCQ आला तर आपल्याला माहीत असायला हवं. हा पार्ट फार डीप आहे पण आपण हे सध्या तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय. आता आपण डिरेक्टली जाऊयात टाईप्सकडे. टाइप्स ऑफ क्रोमोझोम. कोणत्या बेसिसनुसार आपण यांचे टाइप्स कन्सिडर करतोय? बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर अँड द लेंथ ऑफ देअर आर्म. सो फर्स्ट केस हियर वी कॅन क्लिअरली सी the centromere is present at its center and their arm it is of exact same size, and such type of chromosome it is called as metacentric. मेटासेंट्रिक. पहिला टाईप ज्याच्यामध्ये सेंट्रोमियर सेंटरला आहेत आणि त्यांचे दोन्हीही आर्म हे इक्वल साईजचे आहेत, अशा टाईपच्या क्रोमोझोमला म्हटलं जातं इट इज मेटासेंट्रिक. दुसऱ्या टाईपचा क्रोमोझोम कन्सिडर करूयात. इन द सेकंड टाईप ऑफ क्रोमोझोम वन आर्म इज शॉर्ट अँड सेकंड आर्म इज क्वाईट लॉंगर दॅन द फर्स्ट. इट इज नोन ॲज सब मेटासेंट्रिक. दुसऱ्या टाईपच्या क्रोमोझोमला काय नाव दिलं आपण? सब मेटासेंट्रिक. एक आर्म कशी दिसली होती आपल्याला? छोटी, आणि एक आर्म म्हणजे दुसरा पार्ट मात्र हा थोडासा मोठा दिसला आहे. इन द थर्ड टाईप फर्स्ट आर्म इज व्हेरी शॉर्ट ॲज कम्पेअर्ड टू द अदर. ही कमी साईज थोडीशी कमी होती, इथे मात्र फारच शॉर्ट आहे. ह्याला म्हणणार आहोत आपण ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. तिसरा टाईप ॲक्रोसेंट्रिक. And the fourth one where only centromere is present and one arm is present, that means one arm is totally absent, and such type of chromosome it is called as telocentric chromosome. हे टाईप समजतायत क्रोमोझोमचे टाईप. दोन गोष्टींनुसार आपण हे टाईप पडलेत. एक आहे ती म्हणजे सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे. हे मिडलला आहेत मेटासेंट्रिक, हे मिडलला आहेत थोडेसे मिडलपासून वर किंवा खाली म्हणून ते सब मेटासेंट्रिक. ह्याच्यामध्ये एक आर्म इज व्हेरी व्हेरी शॉर्ट, सो त्याला नाव दिलं आपण ॲक्रोसेंट्रिक. आणि याच्यामध्ये मात्र एक आर्म गायब आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत इट इज टिलोसेंट्रिक. ओके. नाव आता जेव्हा केव्हा ॲनाफेज येते, आपल्याला वेगवेगळ्या फेज माहिती आहेत. प्रोफेज असेल, मेटाफेज असेल, ॲनाफेज असेल, टिलोफेज असेल. सो ड्युरिंग द ॲनाफेज दिस सेंट्रोमियर इज गेट पुल्ड अवे विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर, अँड व्हेन दिस क्रोमोझोम्स आर गेट पुल्ड अवे दे फॉर्म स्पेसिफिक शेप, अँड दॅट शेप आर जनरली डिस्क्राइब्ड बेस्ड ऑन द अल्फाबेट्स. मग काही अल्फाबेट्सनुसार ह्यांचे शेप डिसाईड केले जातात. आता आपण असं समजूयात, ह्या सेंट्रोमियरला इथे मधून जर ह्या क्रोमॅटिन फायबरने जर ओढल्यानंतर तो अशा शेपचा दिसतो बघा. काय केलं, इथून मधून हा सेंट्रोमियर आहे तिथून त्याला असं पुल केलं. पुल केल्यानंतर आपल्याला इथे हा जो शेप दिसतो पुल झालेला मेटासेंट्रिक, ह्याला म्हटलं जातं के शेप क्रोमोझोम.
हा समजला आहे पहिला. आता दुसऱ्यासाठी जाणार आहोत आपण. दुसऱ्याला ह्याला जर कन्सिडर केलं, एक आर्म फार मोठा होता, एक आर्म जो आहे तो मात्र शॉर्ट होता. ह्या केसमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर एक आपल्याला थोडासा मोठा दिसेल आणि एक मात्र छोटा दिसेल. आता सपोज आपण कन्सिडर करूयात की इथून त्यांना पुल केलं, एक आर्म फार मोठा आहे, एक फार छोटा आहे, किंवा आपण ह्या बाजूला दाखवूयात म्हणजे एक्झॅक्ट शेप फॉर्म होईल त्यांचा. ठीक आहे, एक आर्म शॉर्ट आहे, एक आर्म कंपॅरेटिव्हली लॉंग आहे आणि ह्याचा शेप आपल्याला अल्फाबेट L नुसार दिसतो. आता पुढच्याकडे जाऊयात. नेक्स्ट जेव्हा आपण कन्सिडर करूयात ह्या नेक्स्ट पार्टमध्ये किंवा वरचा मोठा दाखवूयात आपण. ओके, हा अशा शेपचा, म्हणजे हा अल्फाबेट दिसताना आपल्याला कुणासारखा दिसेल, जे शेप दिसेल. एक मोठाच आर्म पाहिजे आपल्याला आणि दुसरा आर्म मात्र कसं असणार आहे, खूप शॉर्ट असणार आहे. सो जेव्हा किंवा यांना पुल केलं जातं, म्हणजे कुठून पुल करणार, सेंट्रोमियरपासून. कोण पुल करणार, स्पिंडल फायबर. किंवा जेव्हा सेल डिव्हिजन होईल तेव्हा कोणत्या फेजमध्ये, तर ते ॲना फेजमध्ये. आणि शेवटचा जो आहे तो ॲज इट इज त्याला कुठूनही कसंही पुल केला तरी सुद्धा त्यांचा शेप दिसताना मात्र कसा दिसणार आहे, तो आय शेपचा दिसतो. सो ह्याला मात्र कन्सिडर केला जातो आय शेप. हा असा किंवा स्मॉल आय कन्सिडर करूयात. सो इन दिस वे डिफरंट टाइप ऑफ क्रोमोझोम्स, नेमली मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, acrocentric and telocentric, they are get pulled with the help of spindle fiber. They form the alphabet shape called as K, L, J आणि I शेप. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्यांच्यामध्ये ह्यांचे शेप दिसून येतात. आता हे आपण क्रोमोझोमबद्दल, क्रोमॅटिन फायबर असतील, क्रोमॅटिन आर्म असतील, ह्यांच्याबद्दल ही सर्व आपण इन्फॉर्मेशन घेतली. इथे आपला न्यूक्लियसचा पार्ट संपला आहे. आता आपल्याला पाहिजे आहेत न्यूक्लियसचे फंक्शन. आता न्यूक्लियसमध्ये काय काय पाहिलं होतं त्याला परत एकदा रिवाईज करूयात, देन फंक्शनकडे येऊयात. बरं, न्यूक्लियसमध्ये आपल्याला असं लक्षात आलं, न्यूक्लियसचे एक रफ डायग्राम कन्सिडर करूयात आपण अगेन. सपोज दिस इज स्पेरिकल स्ट्रक्चर, इट इज नथिंग बट द न्यूक्लियस. वेर इज द पोझिशन ऑफ दिस न्यूक्लियस? पोझिशनली दे आर प्लेस्ड ॲट द सेंटर. when we observe the ultrastructure of such न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर जर स्टडी करत असू तर मात्र पहिल्यांतर असं लक्षात येतं, दे आर हॅविंग डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. डबल मेम्ब्रेन बाउंड, इट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ इनर मेम्ब्रेन ॲज वेल ॲज आउटर मेम्ब्रेन, राईट. आता हे जे न्यूक्लियर पोर असतात हे डिपेंड अपॉन देअर सेल्युलर ॲक्टिव्हिटी. दे कुड बी इन द रेंज ऑफ 1000 to 10,000 न्यूक्लियर पोर पर न्यूक्लियस डिपेंड करतात. जस्ट लेबल इट. इट इज आउटर मेम्ब्रेन, inner one is as usual inner membrane. Togetherly they are called as karyotheca. काय म्हणणार आपण ह्यांना एकत्रित? कॅरिओथिका. थिका म्हणजे लेअर कवरिंग and carry on, that means the nucleus. Then this nuclear membrane, it is not continuous overall, that means they are showing certain interruption, and that interrupted part we are going to show here, and that part is known as nuclear pore. This nuclear pore is actually guarded by the pore complex, and we have talked about that pore complex in detail. Pore complex जी काय करतात, त्यांची जी परमॅबिलिटी असेल सबस्टन्सला अलाव करण्याची, त्याच्यावरती कंट्रोल करताना दिसून येतात. नाव वन मोर स्पेरिकल स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज
nucleolus. As we have said, nucleolus is without membrane bound cell organelle. Just because of their fiber, they are get arranged somewhat like this, and just because of that, this nucleolus appears स्पेरिकल इन स्ट्रक्चर. आता हे मध्ये त्यांचे थ्रेड असतात, त्या थ्रेडची अरेंजमेंट ही स्पेसिफिकली सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसते, त्याच्यामुळे हा मधला पार्ट आपल्याला दिसताना न्यूक्लिओलसचा स्पेरिकल फॉर्ममध्ये दिसतो, पण ह्यांना मात्र मेम्ब्रेन प्रेझेंट नसतो. नाव दिस एंटायर न्यूक्लियस इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड विच कंटेन्स न्यूक्लिक ॲसिड्स, दॅट मीन्स DNA, RNA, प्रोटीन, मिनरल्स, सॉल्ट, आयन्स. Togetherly, all they are known as nucleoplasm. Nucleoplasm. This nucleoplasm, it contains nucleolus and some thread-like structure, and this thread-like structure they are known as chromatin fibers. Chromatin fibers. These chromatin fibers when get condensed they form the chromosome. Here is the structure of chromosome. क्रोमोझोमला आपण कन्सिडर केलं आहे, सो याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरल पार्ट असे डिफरंट फॉर्ममध्ये दिसतात. हा जास्त ॲडिशनल डीप पार्ट आहे. सो दिस इज हाव द अल्ट्रास्कोपिक और अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. हे काय झालं, न्यूक्लियसचं अल्ट्रा स्ट्रक्चर. आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा न्यूक्लिअर एन्व्हलपबद्दल बोललो होतो. टुगेदरली आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, द स्पेस इन बिटवीन द आउटर अँड इनर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस कॉल्ड ॲज पेरी न्यूक्लिअर स्पेस. ह्या संपूर्ण पार्टला न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणतात किंवा कॅरिओथिका. देन सेंटरला होता न्यूक्लिओलस. हा जिथे कुठे इंटरप्टेड पार्ट आहे त्याला नाव देणार आहोत न्यूक्लिअर पोर. आतमधलं फ्लुइड न्यूक्लिओप्लाझम. आणि आजचा टॉपिक आपण जो पाहतोय तो आहे क्रोमॅटिन फायबर्स. सो क्रोमॅटिन फायबर्सबद्दल आपण त्यांची डिस्कवरी पार्ट पाहिला. देन इंटरफेसच्या वेळेला त्यांचे दोन टाईप पाहिले, हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन इज जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह, whereas heterochromatin is non-transcribing, non-replicating, or we can say the late replicating. They further get divided into the two types, facultative heterochromatin and constitutive heterochromatin. Again that facultative forms the bar body. एवढं एक नाव लक्षात ठेवा फक्त, बार बॉडी. एक डेन्स स्टेन असं एक डार्क स्ट्रक्चर जे फिमेल सेलच्या न्यूक्लिओलस रिजनला मिळतं आपल्याला, इट इज बार बॉडी. देन फर्दर वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमबद्दल पाहिलं, त्यांनी फर्स्ट ऑब्झर्व करणारे ते हॉफमेस्टर होते, टर्म देणारे वाल्डियर होते. अँड देन आफ्टरवर्ड्स वी हॅव सीन द टाइप्स ऑफ क्रोमोझोम ऑन द बेसिस ऑफ द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर अँड द लेंथ ऑफ दिस आर्म. दे आर फर्दर शोइंग द 4 different types. First one is metacentric, where centromere is get placed exactly at its middle. Here it is get placed slightly away from the middle. एवढी लेंथ असेल तर इथे कुठेतरी असला पाहिजे, थोडासा दूर आहे म्हणून सबमेटासेंट्रिक. अगदी छोटंसा आर्म आहे एका बाजूला, ॲक्रोसेंट्रिक. आणि लास्ट वन हा फक्त टेलसारखा रिजन दिसला म्हणून याचं नाव झालं टिलोसेंट्रिक. यांना जर स्पिंडल फायबरनी पूल केले तर KLJI अशा अल्फाबेटनुसार यांचा शेप दिसून येतो. आणि आता बोलूयात आपण फंक्शन ऑफ न्यूक्लियस. आता हा संपूर्ण पार्ट न्यूक्लियसमधला शेवटचा फेज होता क्रोमोझोम. आणि आता आपण ह्या सर्वांना कन्सिडर करून आपण काय करूयात, त्यांचे काही फंक्शन्स पाहूयात. फंक्शन ऑफ न्यूक्लियस. Function of nucleus. Okay, so first function, nucleus contains a genetic material, and just because of that it is very crucial for inheritance as well as their variation. किंवा आपण इथे कन्सिडर करूयात त्यांची हेरिडिटी. सो फर्स्ट वन इज nucleus contains
जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि ह्याच्यामुळे हे का इम्पॉर्टंट आहेत? फॉर देअर हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आता inheritance, that means transmission of traits it could be morphological as well as genetical. Morphological, that means external appearance, and the genetical, that means the internal genetical ज्या things असतात, that traits are get passed on from one generation to the next generation, and the process is known as inheritance. ज्याला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स, आणि त्याच्यावरून येते ती म्हणजे हेरिडिटी. इनहेरिटन्स अनुवंशिकता आणि हेरिडिटी दॅट मीन्स अनुवंश, हे दोन्ही पण गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे. म्हणून बऱ्याच वेळेला जसे पेरेंट्स असतील, पेरेंट्सचे जसे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, मॉर्फोलॉजिकल असतील किंवा जेनेटिकल, तसेच ट्रेट आपल्याला कुणामध्ये दिसतात? त्या न्यू जे यंग वन असतील किंवा जी त्यांची प्रोजेनी आहे, ऑफस्प्रिंग असतील, त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. दे आर हॅव्हिंग सिमिलॅरिटीज अलॉंग विथ द डिफरन्सेस. म्हणजे ह्युमनचे बेबी असेल, दे लुक लाईक ह्युमन ओनली, बट अगेन स्टील दे आर शोईंग सर्टन व्हेरिएशन. मुलं आईवडिलांसारखी दिसतात, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही ना काही वेगळेपण असतं. दॅट मीन्स दे आर शोईंग व्हेरिएशन जस्ट बिकॉज ऑफ दॅट देअर प्रोडक्शन ऑर वॉट एव्हर दे आर गेट प्रोड्युस्ड बाय टाईप ऑफ sexual reproduction. That means in sexual reproduction there is a involvement of both the parents. That means male gamete, female gamete get fused together, further get fertilized. After fertilization there is a formation of zygote get developed into embryo. From that embryo development of fetus, and that fetus further going to form as an individual. सो ही जी काही इम्पॉर्टंट जेनेटिकल इन्फॉर्मेशन आहे ही नेहमी कुठे स्टोअर असते? ही न्यूक्लियसमध्ये असते. आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या अनुवंशिकतेसाठी किंवा त्यांच्यामध्ये जे काही वेगवेगळेपण असतं ह्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहेत? रिस्पॉन्सिबल आहेत ते म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस एवढा इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करताना दिसून येतो. अपार्ट फ्रॉम दॅट दिस न्यूक्लियस इज साईट फॉर द सिंथेसिस ऑफ. आता काय काय तयार करतात? फॉर द सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम्स. बरं, असं आहे का? आपण पाहूयात. आता DNAचा प्रेझेन्स कुठे दिसला होता आपल्याला? हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत दे आर द थ्रेड लाईक स्ट्रक्चर. कंडेन्स झाले, तयार झाला क्रोमोझोम. क्रोमोझोमवरती जर पाहिलं तर आपल्याला कॉम्पॅक्टली अरेंज्ड फॉर्ममध्ये दिसतात DNA. DNAचे शॉर्ट लेंथ और सेगमेंट ऑफ DNA कॉल्ड एज जीन, अँड दिस जीन आर रिस्पॉन्सिबल फॉर द फर्दर इनहेरिटन्स और वी कॅन से द व्हेरिएशन फॉर्म. म्हणजे जर सपोज हा थ्रेड आहे, ह्या थ्रेडपासून हे कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये फॉर्म झाले. सो हे नेहमी फॉर्म होताना अशा फॉर्ममध्ये इथे आपण सपोज हे रफली आपण दाखवूया क्रोमोझोम. ह्या क्रोमोझोमवरती हे असे हेलिकल फॉर्ममध्ये हे DNA, आणि जेव्हा आपण DNAचा शॉर्ट सेगमेंट कन्सिडर करतो, दिस शॉर्ट लेंथ और सेगमेंट ऑफ DNA इट इज कॉल्ड ॲज जीन. So this gene is very specific for each and every characteristics or trait. मग जे काही आपल्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात ह्या सर्वांच्या मागे काय असतात? ते स्पेसिफिक जीन असतात. हे जीन त्या DNAवरती आहे, DNA त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये आहे, तो क्रोमोझोम त्या क्रोमॅटिन फायबरला कंडेन्स्ड होऊन बनतात, आणि हे क्रोमॅटिन फायबर कुठे प्रेझेंट दिसतात? न्यूक्लियसच्या आतमध्ये. दॅट मीन्स दे प्रोव्हाइड्स द साईट फॉर DNA ॲज वेल ॲज DNA हे डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर होतं, आपण मगाशी सांगितलं तसं. ह्यांच्यापासून जेव्हा सिंगल स्ट्रँडेड जर सपोज स्ट्रेट लिनियर फॉर्ममध्ये असेल आणि ट्रिपलेट कोडॉन असतील तर याला मात्र आपण कन्सिडर करतो इट इज mRNA. सो mRNA, rRNA, tRNA फॉर्मेशन अगेन न्यूक्लियस पॉसिबल करतो. रायबोझोम्स आता जर लक्षात असेल तर न्यूक्लियर मेम्ब्रेन इट कंटेन्स द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. न्यूक्लियर मेम्ब्रेनवरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत. सो रायबोझोम्स प्रोड्यूस करण्याची साईट किंवा न्यूक्लिओलस आतमधला जर पार्ट कन्सिडर केला तर हे बऱ्याच वेळेला काय करतात? रायबोझोम प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. सो न्यूक्लियस इज साईट फॉर द सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम्स. आता ह्याच्या व्यतिरिक्त न्यूक्लियस ऑल्सो प्रोव्हाइड्स द साईट फॉर प्रोटीन सिंथेसिस.
काय करतात हे अजून प्रोटीन सिंथेसाइज करायला हेल्प करतात. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, पहा जेव्हा आपण प्रोटीन सिंथेसिससाठी ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ह्या स्टेप्स पाहिल्या होत्या. mRNA हे न्यूक्लियसमध्ये फॉर्म होतात, देन इट मूव टू द सायटोप्लाझम आणि मग मात्र तिथे प्रोटीन सिंथेसाइज करण्याची प्रोसेस परफॉर्म होते. म्हणजे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी साईट कोण प्रोव्हाइड करून देतात, तर न्यूक्लियस. कारण त्यांचे रॉ मटेरियल कुणापासून मिळतील, तर न्यूक्लियसवरती रायबोझोम्स दिसले, रायबोझोम न्यूक्लिओलस फॉर्मपासून तयार होत आहेत. सो प्रोटीन सिंथेसाइज पॉसिबल आहे. एव्हरी स्पेशीज contains the same number of chromosome. Species contains the constant number of chromosomes. काय करतात हे, एक कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम रिटेन करतात, अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट फर्दर गोइंग टू हेल्प फॉर द फायलोजेनेटिक स्टडी. कशासाठी मदत होते, टू स्टडी फायलोजेनेटिक. आता व्हॉट इज मीन बाय फायलोजेनेटिक स्टडी. आता जसं आपल्याला जर सपोज एखादा काहीतरी वंशावळ मागून येणारे जे जनरेशन असतात त्या सर्वांचा स्टडी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण कुणालाही कन्सिडर करूया, सपोज आपण शिवाजी महाराजांना कन्सिडर केलं आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये मागचे जे कुणी ॲन्सेस्टर असतील, त्यांचे जे वंशज असतील, ह्या सर्वांचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर हा कंप्लीट त्या संपूर्ण फॅमिलीचा स्टडी म्हणजे हा झाला फायलोजेनेटिक स्टडी. किंवा अगदी प्रिमिटिव्ह लेवलपासून पाहूयात की एका सिंगल युनिसेल्युलर सेलपासून मल्टीसेल्युलर फॉर्म झाले, यूकॅरियोटिकमध्ये खूप सारे फॉर्म झाले, हळूहळू हे इव्होल्युशन थ्रू त्यांच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म दिसले. किंवा सपोज आपण कॉर्डेटामध्ये, आपण वर्टिब्रेटामध्ये मग एप्स असतील, मंकीज असतील, गोरिलाज असतील, चिंपॅन्जीज, ऑरिंगटन, देन ह्युमनचं सुद्धा इव्होल्युशन पाहिलं तर अगदी आपण स्टोन एज मॅनपासून देन निअँडरथल, देन काय वन बाय वन पुढचे जे असतील आपले ते काय होते, रामापॅथिकस अँड देन होमोसेपियन, आणि आता आपली जी इव्होल्ड फॉर्म आहे ती आहे होमोसेपियन. सो हे जे काही टप्प्याटप्प्याने ह्यांच्यामध्ये जे काही इव्होल्युशन झालं ह्या सर्वांचं स्टडी करणं म्हणजे फायलोजेनेटिक स्टडी. म्हणजे सिरियल वाईज किंवा स्टेप बाय स्टेप हा स्टडी करताना त्या स्पेशीजमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम सेम राहणार. आपला कोणताही वंशज असेल आणि त्यांचे जर आपण क्रोमोझोम नंबर पाहिले ते सुद्धा 23 पेअर ऑफ दिसणार. ह्युमन आपण म्हटलो आत्ता आपण एक्झिस्टन्समध्ये आहोत, आपल्यामध्ये सुद्धा तेवढे दिसणार. दॅट मीन्स ईच स्पेशीज कंटेन्स कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम्स, आणि ह्याच्यामुळे एक बेनिफिट असा आहे, दे हेल्प फॉर द फर्दर फायलोजेनेटिक स्टडी. In this way, nucleus plays very important role in all cellular metabolic activities which are get performed within that cell, and it controls on that metabolic activity, as well as it also helps in the cell division, as well as they provide various site for the synthesis of DNA, RNA, ribosomes or protein synthesis. They also responsible for the inheritance, heredity, certain variation, and just because of that nucleus is get considered as master organelles of a cell. मास्टर ऑर्गनल्स. त्याचं इम्पॉर्टन्स का आहे, सर्व महत्त्वाच्या सेलच्या आतमध्ये जेवढ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत आहेत त्या सर्वांमध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, न्यूक्लियसचा. जेव्हा न्यूक्लियस डिवाइड होईल, आता सेल डिव्हिजनमध्ये पहिल्यांदा परफॉर्म होतं कॅरिओकायनेसिस, आणि ह्या कॅरिओकायनेसिसच्या जर फेजेस पाहिल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, त्याच्यामध्ये सुद्धा परत आपण इक्वेशनल असेल तर मग तिथे कन्सिडर केलं मायटॉटिक सेल डिव्हिजन, रिडक्शनल सेल डिव्हिजन असेल तर मिओटिक सेल डिव्हिजन. ह्या सर्वांमध्ये महत्त्वाचा रोल कोण परफॉर्म करत आहे, न्यूक्लियस. ह्या सर्व ठिकाणी महत्त्वाचा रोल कोण प्ले करत आहेत, न्यूक्लियस. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट न्यूक्लियस इज ऑल्सो known as master cell organelle of a cell. So इथे आपण आपला न्यूक्लियस संपवला. In our next lecture we are going to take up one more cell organelle. Thank you.